नमस्कार. तर आज आपण वरद हॉस्पिटल आणि ICU पाथरी यामध्ये जे आपलं NABHचं ऑडिट होणार आहे त्या ऑडिटमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की हे प्रश्न तुम्ही बघून घ्या, लक्षात ठेवा आणि रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये वापरा, म्हणजे तुम्हाला जास्त गोष्टी आठवायची गरज नाहीये. तर समजून घेऊया. सगळ्यात पहिलं असे सर तुम्हाला विचारू शकतात की NABH आहे काय. ठीक आहे, तर NABH चा फुल फॉर्म जो आहे तो आहे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल आणि हेल्थ केअर प्रोव्हायडर्स. काय आहे तर N म्हणजे नॅशनल, A म्हणजे ॲक्रेडिटेशन. ॲक्रेडिटेशन म्हणजे काय की गुणवत्ता तपासणारी ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची शाखा आहे जी की हॉस्पिटल आणि हेल्थ केअर प्रोव्हायडर. ठीक आहे, हेल्थ केअर प्रोव्हायडर मध्ये जसं ब्लड बँक आहे, रेडिओलॉजी आहे, लॅब आहेत, त्यानंतर वेगवेगळे रिसर्च सेंटर आहेत. ह्या सगळ्यांची गुणवत्ता तपासण्याचं काम हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक ब्रांच सांभाळते. ठीक आहे, तर NABH करणं जरुरी आहे का? नाही. तर NABH ही एक व्हॉलंटरीली म्हणजे आपण स्वतःहून आपल्या हॉस्पिटलची गुणवत्ता तपासून घेतोय. बरं, गुणवत्ता कशासाठी तपासतोय तर आपलं हॉस्पिटल चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देते यासाठी आपण भारत सरकारकडून त्याचं सर्टिफिकेट घेत असतो. मग याचा फायदा कोणासाठी होईल तर हॉस्पिटलला फायदा होईल, जे तिथे काम करणारे स्टाफ आहेत या स्टाफला फायदा होईल, आणि जो महत्वाचा आणि मेन फायदा आहे तो पेशंटला होईल, म्हणजे पेशंटला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळणार आहे. ठीक आहे, तर हे आहे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल आणि हेल्थ केअर प्रोव्हायडर्स. हा पहिला प्रश्न. दुसरं की NABH मध्ये किती चॅप्टर आहेत, किती ऑब्जेक्टिव्ह एलिमेंट आहेत आणि किती स्टँडर्ड्स आहेत. तर आता लेटेस्ट एडिशन जे आहे हे NABHचं 6th लेटेस्ट एडिशन आहे, ज्याच्यामध्ये एकूण 10 चॅप्टर आहेत. 10 चॅप्टर पैकी 5 चॅप्टर जे आहेत ते पेशंट सेंट्रिक असतात आणि 5 चॅप्टर हे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा हॉस्पिटल सेंटर्ड असतात. ठीक आहे, तर आपण सांगितलं 10 चॅप्टर, 100 स्टँडर्ड्स. ठीक आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह एलिमेंट 639. म्हणजे ज्यावेळेस आपलं फुल ॲक्रेडिटेशन, आता आपण एंट्री लेवलला आहे, ज्यावेळेस आपलं फुल ॲक्रेडिटेशन होईल त्यावेळेस आपल्याला 639 पॉइंट्स आपल्या हॉस्पिटलचे करेक्ट करायला लागतील. ठीक आहे, तर टोटल ऑब्जेक्टिव्ह एलिमेंट फुल ॲक्रेडिटेशन साठी 639 आहेत. त्यानंतर ज्याच्यापैकी मी तुम्हाला सांगितलं 5 जे चॅप्टर आहेत हे पेशंट सेंट्रिक. तर पेशंट सेंट्रिक कुठले कुठले चॅप्टर आहेत तर पहिला चॅप्टर आहे, चॅप्टर 1 आहे AAC, ॲक्सेस असेसमेंट अँड कंटिन्युइटी ऑफ केअर, जो की मी तुम्हाला सांगितला होता की ह्याच्यामध्ये पेशंटला हॉस्पिटलमध्ये, समजा एक पेशंट हॉस्पिटलमध्ये आला तर ते येण्यासाठी पेशंटला काय सुविधा आहे तुमच्याकडे, पेशंटला आतमध्ये येण्यासाठी किंवा ॲम्ब्युलन्स जर आली तर ॲम्ब्युलन्सची पार्किंग आहे का, पेशंटला जर स्ट्रेचरवर आणत आहे तर स्ट्रेचरसाठी वेगळा रस्ता आहे का, इमर्जन्सी पेशंटला येण्यासाठी वेगळा रस्ता आहे का, OPDच्या पेशंटला बसण्यासाठी जागा आहे का. त्यानंतर असेसमेंट, प्रत्येक पेशंटची असेसमेंट होते का, म्हणजे जसं OPDचा जर पेशंट असेल तर त्याचं TPR BP चार्टिंग होतो का, त्याचं वजन मोजलं जातं का, त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस बघितलं जातं का. त्यानंतर कंटिन्युइटी ऑफ केअर, जसं की आज जर डॉक्टरांनी बघितलं तर ते प्रिस्क्रिप्शन सेम पेशंटला पण द्यायचं आणि आपल्या जवळ पण रेकॉर्ड ठेवलं जातं का. कारण पेशंट जर समजा परत आला हॉस्पिटलमध्ये दाखवायला तर त्याने मागच्या वेळेस काय त्याला प्रॉब्लेम होता हा आपण आपल्याजवळ रेकॉर्ड असायला पाहिजे. तर हे झालं ॲक्सेस असेसमेंट अँड कंटिन्युइटी ऑफ केअर. दुसरं चॅप्टर आहे मॉम चॅप्टर. मॉम म्हणजे काय, मॅनेजमेंट ऑफ मेडिकेशन. सगळ्यात महत्वाचं चॅप्टर आहे की आपण हॉस्पिटलला जो पण मेडिकेशन प्रोव्हाइड करतो, मेडिकेशन मध्ये ना की फक्त जे काही ड्रग्स आपण देतोय त्यामध्ये आपलं ब्लड पण येतं, त्यामध्ये आपला ऑक्सिजन पण येतो. ठीक आहे, त्यामध्ये आपले IV फ्लुइड पण येतात. ठीक आहे, तर कुठलाही मेडिकेशन किंवा आपण
IV थेरपी जर पेशंटला काही देत असेल तर त्याची मॅनेजमेंट काय आहे, याच्यामध्ये आपण डबल व्हेरिफिकेशन, पेशंट ते ड्रग्सचे राईट्स, हे सगळं तुम्हाला यामध्ये विचारलं जाईल. तिसरं पेशंट सेंट्रिक चॅप्टर आहे COP, केअर ऑफ पेशंट. NABH चं सगळ्यात मोठं चॅप्टर आहे केअर ऑफ पेशंट. पेशंटची केअर आपण कशा प्रकारे घेतो. ठीक आहे. त्यानंतर चौथं चॅप्टर आहे PRE, पेशंट राईट्स अँड एज्युकेशन. हे पण आता महत्वाचं चॅप्टर आहे. पेशंट राईट्स म्हणजे आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पेशंटला शिकवण्यासाठी, जसं एखादा डायबिटीजचा पेशंट आहे तर त्याला इन्सुलिन घरी गेल्यानंतर कसं घ्यायचं स्वतःच्या हाताने, हे शिकवण्यासाठी आपल्याकडे काय, याच्यासाठी आपण चार्ट वापरू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो छोटे छोटे, ते व्हिडिओ आपण पेशंटला दाखवू शकतो. ठीक आहे. तर तो झाला पेशंट राईट्स अँड एज्युकेशन. त्यानंतर 5वा चॅप्टर आहे जो की पेशंट सेंट्रिक आहे, तो म्हणजे हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल. हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल जो की अत्यंत महत्वाचा आहे, ज्याच्यामधून सगळ्यात जास्त आपण स्टँडर्ड सेट करणार आहे. तर हे 5 चॅप्टर झाले आपले पेशंट सेंट्रिक. कुठलं AAC, मॉम, COP, PRE आणि HIC. ठीक आहे. हे 5 चॅप्टर. त्यानंतर आपले ऑर्गनायझेशन सेंटर चॅप्टर, म्हणजे ह्यामध्ये जे टॉप लेवलचं मॅनेजमेंट आहे ह्यांच्यासाठी हे चॅप्टर आहेत. तर ऑर्गनायझेशन सेंटर साठी पहिला चॅप्टर आहे PSQ, पेशंट सेफ्टी आणि क्वालिटी. पेशंट सेफ्टी आणि क्वालिटी मध्ये काय आहे की पेशंटच्या सेफ्टीसाठी ऑर्गनायझेशन काय करते. जसं आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये काय लावलेलं आहे, ग्रॅब बार्स लावलेले आहेत. पेशंटच्या बेडला जे साईड रेल्स लावलेले आहेत. जो समजा वल्नरेबल पेशंट आहे, ज्याचं वय 65च्या वरती आहे किंवा जो लहान मुलगा आहे, लेस दॅन 5 इयरचा बच्चू आहे, तर त्याला आपण वल्नरेबल म्हणणार आहे. ठीक आहे. तर ह्या पेशंटसाठी आपण आयडेंटिफिकेशन बँड लावतो, या पेशंटच्या सोबत नातेवाईक ठेवतो. त्यानंतर जर समजा आपल्या बाथरूम मध्ये अँटी स्किड मॅट लावलेले आहेत. समजा एखाद्या पेशंटला हाताला किंवा पायाला इजा असेल, त्याला चालता येत नसेल, तर त्याच्यासाठी आपण ग्रॅब बार बसवलेले आहेत. पेशंटला ट्रान्सपोर्ट करताना आपण सेफ्टी बेल्ट लावतो, व्हीलचेअरला, स्ट्रेचरला. तर ह्या सगळ्या पेशंट सेफ्टीच्या मॅटर झाल्या. त्यानंतर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. आता क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काय, समजा इन केस एखादा पेशंट खाली पडला, बेडवरून खाली पडला, तर आपण काय करतो की याला ब्लेम गेम नाही म्हणत. ठीक आहे, की हा सर याच्याच्यानी पडला नाही. आपण काय करतो की हा पेशंट खाली पडला याचं कारण शोधतो, आणि त्या कारण समजा जर पेशंट पाय घसरून पडला, कारण तिथं पाणी सांडलेलं होतं, तर ह्याच्यासाठी हे कारण झालं. तर मग हे कारण आपण परत न होण्याकरता आपण काय याच्यावर उपाय करू शकतो की जिथे पाणी सांडला असेल तिथं नोटीस बोर्ड लावायचं की बाबा इथं जो आहे हा ओला फ्लोअर आहे, तर तुम्ही सांभाळून जा. ठीक आहे. तर हे कारण शोधून त्याच्यावर उपाय करणं हे आपल्या NABH चं काम आहे. याच्यामध्ये तुमच्यावर कुठलीही बर्डन नाहीये. त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे ऑर्गनायझेशन सेंटरमध्ये रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंटची काय काय रेस्पॉन्सिबिलिटी आहे, जसं की स्टाफला प्रॉपर टाइम टू टाइम सॅलरी मिळायला पाहिजे, स्टाफला रिकॉग्निशन मिळायला पाहिजे. जर स्टाफची किंवा पेशंटची काही कंप्लेंट असेल तर ती विचारात घेतली पाहिजे, ती कंप्लेंट नोंदवता आली पाहिजे, त्या नोंदवण्याची काही प्रक्रिया असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जे स्टाफ तिथे काम करत आहेत तर त्यांना हेल्थ बेनिफिट मिळायला पाहिजे, त्यांना वॅक्सिन मिळायला पाहिजे, जसं हिपॅटायटिस B चं वॅक्सिन आहे, पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस मिळायला पाहिजे. तर हे झालं आपलं रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजमेंट मध्ये. त्यानंतर तिसरं आहे फॅसिलिटी मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे हॉस्पिटलची साफसफाई कशा प्रकारे ठेवल्या जाते. जसं की हॉस्पिटलमध्ये साफसफाई करण्यासाठी जेवढे कर्मचारी लागतात तेवढे कर्मचारी आहेत. हॉस्पिटलचं बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेट केलं जातं प्रॉपरली, आणि ते वेळच्या वेळी ते घेऊन पण गेलं जातं आणि त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे चौथा HRM, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. हॉस्पिटलमध्ये किती स्टाफ आहेत, प्रत्येक स्टाफची फाईल बनलेली आहे का, हे सगळं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये. त्यानंतर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम, जे आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रेस्कोचं सॉफ्टवेअर आहे. हे प्रेस्कोचं सॉफ्टवेअर आपण सगळ्यांना माहिती आहे का, सगळ्यांना ते चालवता येतं का, नोट्स कुठे टाकले जातात. त्यानंतर हे प्रेस्कोचं सॉफ्टवेअर सेफ आहे का, की ह्याच्यामधून कोणी डाटा तर नाही चोरून घेऊ शकत किंवा पेशंटचा फोटो नाही पाठवू शकत, अशा प्रकारची सेफ्टी आणि सिक्युरिटी हॉस्पिटलमध्ये आहे का. तर हे आपण इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम मध्ये येतं. तर हे 10 चॅप्टर आपण बघितले. तुम्हाला सिम्पली विचारलं जाईल की किती चॅप्टर आहेत, तर 10 चॅप्टर आहेत
5 पेशंट सेंट्रिक आहेत, 5 ऑर्गनायझेशन सेंट्रिक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज एसओपी. एसओपी एस म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजे काय, की समजा तुम्हाला जर एखाद्या पेशंटचं ब्लड सॅम्पल घ्यायचं असेल तर ते ब्लड सॅम्पल घेण्याकरता स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे, त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. ठीक आहे. तर हे प्रत्येक गोष्टीसाठी, हे ना की फक्त ब्लड सॅम्पलसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. जसं की पेशंटचं जर ऍडमिशन करायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे, जर पेशंटचं डिस्चार्ज करायचं असेल त्याची काय प्रोसेस आहे, जर एखादा एमएलसी पेशंटचं डिस्चार्ज करायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे. प्रत्येक गोष्टीचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवलेले आहेत, त्या आपल्याला आपल्या हॉस्पिटलच्या मॅन्युअल मध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. तर हे एक रिटर्न इन्स्ट्रक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण युनिफॉर्मिटी तयार करत असतो, की प्रत्येक, मला माहिती आहे की जर पेशंटचं ऍडमिशन करायचं असेल तर मी स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 ह्याच प्रकारे सगळ्या पेशंटचं ऍडमिशन करेल. याच्यामध्ये काय होणार की जर एखादा एरर आपण होण्यापासून प्रिव्हेंट करणार आहे. त्यानंतर हु इज क्वालिटी मॅनेजर. आपल्याला विचारलं जाईल क्वालिटी मॅनेजर आपल्या हॉस्पिटलचा कोण आहे, म्हणजे हॉस्पिटलची ओव्हरऑल क्वालिटी कोण बघतं. जसं की NABH चा डाटा कलेक्शन करणं, त्याच्यानंतर हॉस्पिटलमधले इन्फेक्शन ट्रेस करणं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी कोण बघतं, तर ह्याच्यासाठी आपल्याला सरांकडून क्वेरी ही क्लिअर करून घ्यायची आहे की NABH मध्ये आपला क्वालिटी मॅनेजर कोण आहे. त्यानंतर व्हॉट आर द सर्व्हिसेस नॉट अवेलेबल हे जरूर विचारलं जातील. अवेलेबल तर तुम्हाला माहितीच पाहिजे की आपल्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग आहे, कॅज्युअल्टी आहे, आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्ड आहेत, डे केअर सेंटर आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये एक्स-रे आहे, त्यानंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स आहेत. ठीक आहे. तर ह्या सुविधा तर आहेत, पण कुठल्या सुविधा नाही आहेत, तर आपल्या हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट होत नाही. आपल्या हॉस्पिटलमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण MRI ची मशीन नाहीये, आपल्याकडे 2D इको नाहीये, तर ह्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत, हे जरूर आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर आपलं हॉस्पिटल किती बेडेड आहे, तर सध्या जे आपण NABH साठी अप्लाय केलेलं आहे ते 40 बेडचं हॉस्पिटल आहे. ठीक आहे. तर हेच 40 बेडच तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर त्या 40 बेड पैकी 3 बेड आपले ICU मध्ये आहेत, 3 बेड आपले कॅज्युअल्टी मध्ये आहेत, 10 बेड डे केअर मध्ये आणि 24 बेड जे आहेत हे वॉर्ड मध्ये आहेत. त्यानंतर हाऊ टू आयडेंटिफाय द पेशंट. खूप वेळा विचारला गेलेला आहे की समजा एखाद्या पेशंटला तुम्हाला इंजेक्शन द्यायचं आहे, तर इंजेक्शन देण्याच्या अगोदर तो पेशंट ज्याला इंजेक्शन द्यायचंय तोच आहे का हे तुम्ही कसं बघणार, तर त्यासाठी आम्ही डबल आयडेंटिफायर, नेहमी आपण काय करतो, डबल आयडेंटिफायर म्हणजे काय की 2 गोष्टी आपण चेक करतो. एक तर पेशंटचा UHID नंबर किंवा ID बँडवर जो UHID नंबर आहे तो चेक करतो आणि फाईलला मॅच करतो, आणि पेशंटला त्याचं पूर्ण नाव विचारतो. मान लो एखाद्या पेशंटचा जो XYZ पेशंट आहे, सेम XYZ नावाचा पेशंट त्याच क्युबिक मध्ये दुसऱ्या बेडवर पण असू शकतो. ओके. तर ह्यासाठी याला रिपीटेशन किंवा चुकीचा पेशंटला आपण इंजेक्शन न देण्यासाठी आपण डबल आयडेंटिफायर यूज करतो. त्यानंतर what is the time frame which the medical record of the discharged patient should reach to the medical record department. म्हणजे आपण ज्यावेळेस पेशंटला डिस्चार्ज केलं तर त्याच्यानंतर ही MRD मध्ये फाईल जाण्यासाठी किती वेळ लागतो, तर युजली आपल्याकडे आपण डिस्चार्जची जी प्रोसेस आहे ती 48 तासात आपण कंप्लीट करायला पाहिजे. ठीक आहे. हे आयडियल टाइम आहे की 48 तासामध्ये ही फाईल MRD मध्ये पोहोचली पाहिजे. व्हॉट इज MRD, तर MRD मेडिकल रेकॉर्ड डिपार्टमेंट, जिथे आपल्या पेशंटच्या किंवा हॉस्पिटलच्या सगळ्या जे महत्वाचे कागदपत्र आहेत किंवा पेशंटच्या फाईल आहेत ह्या ठेवल्या जातात, त्याला आपण मेडिकल रेकॉर्ड डिपार्टमेंट म्हणतो. तर हे 48 तासामध्ये फाईल पोहोचली पाहिजे. पण आपल्याकडे प्रेस्कोचं सॉफ्टवेअर असल्यामुळे आपलं काय आहे, डिजिटल सिस्टम आहे. तर जसंही आपण पेशंटला डिस्चार्ज केलं ती फाईल आपोआप MRD ला जमा होते. त्यानंतर हु इज ऑथॉरिटी गिव्हन फॉर ग्रीव्हियन्स हँडलिंग. जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही ती कुठे घेऊन जाता, तर ही तक्रार आपण सगळ्यात पहिले डायरेक्ट आपल्या डायरेक्टरकडे घेऊन जात नाही,
तर ही तक्रार आपण सगळ्यात पहिले आपल्या वरच्या लेवलच्या माणसाला सांगतो. जर एखाद्या ज्युनियरची काही कंप्लेंट असेल तर तो त्याच्या एक लेवल सिनियरला सांगेल. जर तिथे सॉल्व्ह नाही झाली तर मग आपण ती डायरेक्टरकडे घेऊन जातो लिखित स्वरूपात. तक्रार मौखिक चालत नाही, तर ती तक्रार आपल्याला लिखित स्वरूपात द्यावी लागते. त्यानंतर जर एखाद्या पेशंटची तक्रार असेल तर पेशंटची तक्रार कुठे नोंदवली जाते, तर आपल्याकडे सगळ्या फ्लोअरला तक्रार पेटी, आपल्या रिसेप्शनच्या ठिकाणी तक्रार पेटी आहे. तर त्या तक्रार पेटीमध्ये आपण ती पेशंट तक्रार टाकू शकतो. आणि दर महिन्याच्या 20 तारखेला ही तक्रार जी आहे 20th ऑफ एव्हरी मंथ ही तक्रार पेटी उघडल्या जाते. ठीक आहे. जर ह्या तक्रारचं निवारण नाही झालं तर फायनली पेशंट आपल्या डायरेक्टर सरांकडे जाऊ शकतो. आणि जर समजा एखादी महिलाची तक्रार असेल, ठीक आहे, ICC इंटरनल कंप्लेंट कमिटी, जर एखाद्या महिलेची तक्रार असेल तर ही महिलेची तक्रार डायरेक्ट मधला कुठलाही गॅप न घेता महिलेची जी इंटरनल कंप्लेंट कमिटीची तक्रार आहे ही डायरेक्ट डायरेक्टरकडे जाऊ शकते. त्यानंतर व्हॉट इज द रिटेन्शन पिरियड ऑफ नॉर्मल फाईल इन मेडिकल रेकॉर्ड. खूप वेळा विचारला गेलेला आहे की जर समजा एखादा नॉर्मल पेशंट वॉर्डमध्ये भरती होता, तो डिस्चार्ज झाला तर त्याची फाईल किती दिवस आपण MRD मध्ये ठेवतो. तर ही फाईल आपण 3 वर्ष ठेवतो. 3 वर्ष नॉन MLC पेशंट. त्यानंतर MLC पेशंट, ठीक आहे, MLC पेशंट, ह्या पेशंटची फाईल आपण जर हायकोर्ट मध्ये जर त्या पेशंटची काही केस असेल तर त्या हायकोर्टची केस क्लोज होईपर्यंत किंवा आपण 15 वर्षे ही फाईल ठेवत असतो. त्यानंतर MLC पेशंट जे की OPD मध्ये आले तर यांचा रेकॉर्ड आपण 2 वर्षापर्यंत ठेवतो. आणि ह्या पेशंटचे जे मेडिकल रिपोर्ट्स आहेत किंवा डायग्नोस्टिक एक्सरेचे रिपोर्ट्स आहेत हे आपण 3 वर्षापर्यंत ठेवतो. त्यानंतर व्हॉट इज द रिटेन्शन पिरियड ऑफ MLC फाईल. तर MLC फाईल जो की हायकोर्टचं डिसिजन फायनल होईपर्यंत किंवा ती केस क्लोज होईपर्यंत आपण ही फाईल ठेवत असतो. त्यानंतर खूप महत्वाचा, सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारलाच जाणार, एकदा तरी विचारलाच जाणार, की तुम्हाला हँड रब कसं करायचंय, हँड वॉश कसं करायचंय. तर हँड रब आणि हँड वॉश साठी आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या ठिकाणी हे पोस्टर तुम्हाला बघायला मिळत असतील. एकदा बघूनच घ्या. हँड रब हँड वॉशचा आपण भरपूर वेळा प्रॅक्टिस केलेली आहे. तर हँड रब किती वेळ करायचंय, तर 20 ते 30 सेकंद आपण हँड रब, जे की आपल्याकडे सॅनिटायझर आहे, हँड सॅनिटायझर, ज्याच्यामध्ये काय आहे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल आहे. ठीक आहे. तर ते आयसोप्रोपाइल अल्कोहोलने आपण हँड रब करतो. आणि हँड वॉश साठी आपल्याकडे हँड वॉशचं सोल्युशन आहे, ते आपण 60 सेकंड साठी आपण हँड वॉश करतो. हँड रब 20 ते 30 सेकंड, हँड वॉश 60 सेकंड. आणि सर्जिकल ऑपरेशनच्या अगोदर जे आपण हँड स्क्रब करतो, तो हँड स्क्रबचा ड्युरेशन आपला 3 ते 6 मिनिट आहे. ठीक आहे. त्यानंतर मोमेंट्स ऑफ हँड हायजीन. मोमेंट्स म्हणजे तुम्हाला मोमेंट्स विचारल्या जातील हँड हायजीनच्या, तर मोमेंट्सच्या वेळेस स्टेप्स सांगू नका. स्टेप्स म्हणजे हात धुण्याची पद्धत कशी आहे. मोमेंट्स म्हणजे आपण कधी कधी हात धुणार. तर कधी कधी हात धुणार तर 5 मोमेंट्स आहेत. 2 बिफोर, 3 आफ्टर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर 5 मोमेंट सांगायच्या. ठीक आहे. त्यानंतर कन्संट, कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आपण हॉस्पिटलमध्ये पेशंटची कन्संट घेत असतो. तर आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन कन्संट घेतो. OPD जनरल कन्संट. जनरल कन्संट मध्ये काय आहे की मी जी माहिती दिलेली आहे ती माहिती बरोबर आहे, किंवा माझ्या ज्या पण काही लॅबच्या रिझल्ट असतील ते हॉस्पिटलच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी किंवा करिअर डेव्हलपमेंटसाठी वापरल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर सर्जरीसाठी कन्संट आहे, अॅनेस्थेशियाची कन्संट आहे, ब्लड ट्रान्सफ्युजनची कन्संट आहे, प्रोसिजर कन्संट आहे, रिस्ट्रेन कन्संट आहे, HIV ची कन्संट आहे आणि रेडिओलॉजीची कन्संट आहे. सगळ्या कन्संट आपण घेतो. ठीक आहे. आणि याचे फॉर्मॅट पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या कन्संट कशा आहेत, इन्फॉर्म कन्संट म्हणजे आपण पहिले पेशंटला एक्सप्लेन करतो की जे पण त्या फॉर्म मध्ये, ज्या कन्संट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे ते सगळं आपण पेशंटला त्याच्या समजता येईल अशा भाषेमध्ये एक्सप्लेन करतो आणि नंतरच आपण त्या पेशंटची साईन घेतो. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज
सरोगेट और नेक्स्ट ऑफ किन कन्संट. सरोगेट किंवा नेक्स्ट ऑफ किन कन्संट म्हणजे जर एखादा पेशंट अनकॉन्शियस आहे किंवा एखादा लहान बच्चू आपल्याकडे ऍडमिट आहे ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, ठीक आहे, तर अशा पेशंटची कन्संट जे आहे आपण त्याच्या नेक्स्ट टू किन म्हणजे त्याचं सख्खे आई वडील, ठीक आहे, किंवा मोठा भाऊ, ठीक आहे, यांच्याकडून आपण ही कन्संट घेत असतो. त्यानंतर वल्नरेबल पेशंट कोण आहेत? मी तुम्हाला सांगितलं ज्यांचं वय मोर दॅन 60 इयर आहे आणि लेस दॅन 16 इयर आहे, 16 वर्षाच्या खाली आणि 60 वर्षाच्या वरी, किंवा जो पेशंट फिजिकली किंवा मेंटली चॅलेंज आहे, जो पेशंट की त्याचे स्वतःचे कामं करू शकत नाही, जसं ब्रशिंग, बाथिंग, टॉयलेटिंग, ह्या स्वतःचे जे रुटीनचे कामं आहेत तो करू शकत नाही, तो वल्नरेबल पेशंट आहे. किंवा एखादा मेंटली इल किंवा क्रिटिकल केअर, आयसीयू वाले सगळे पेशंट जे आहेत हे आपले वल्नरेबल पेशंट आहेत. त्यानंतर हु इन्फॉर्म पेशंट अबाउट राईट्स अँड रेस्पॉन्सिबिलिटी. पेशंटच्या राईट्स आणि रेस्पॉन्सिबिलिटी कोणाला सांगायची जिम्मेदारी आहे? तर ऍक्च्युली ही जिम्मेदारी प्रत्येक स्टाफची आहे. प्रत्येकाला माहिती पाहिजे की रुग्णांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय आहेत, स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य काय आहे, ठीक आहे. परंतु इन जनरल ऍडमिनिस्ट्रेटर किंवा जो भरती करतो पेशंटला तो त्यांना हे इन्फॉर्म करतो. किंवा दुसरी गोष्ट, आपण आपल्या हॉस्पिटलच्या एंट्रन्स मध्येच पेशंटच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य हे लावलेलं आहे. त्यानंतर काय काय आहेत पेशंटचे राईट्स विचारले जातील तुम्हाला की पेशंटचे अधिकार काय आहेत, ठीक आहे, अधिकार काय आहेत. तर पेशंटला त्याची फाईल बघण्याचा अधिकार आहे. पेशंटला इन्फॉर्म कन्संट, काही पण करायच्या अगोदर, कुठलीही इन्व्हेजिव्ह प्रोसिजर करण्याच्या अगोदर आपल्याला इन्फॉर्म कन्संट घ्यायचे आहे. इवन दो पेशंटला जर आपल्याला हात पण लावायचा असेल तर त्याला आपण सांगून हात लावायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर कॉन्फिडेन्शियालिटी, पेशंटचा जो काही इन्फॉर्मेशन असेल, जर पेशंट HIV पॉझिटिव्ह आला तर ह्याची कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायची आहे. त्यानंतर सेकंड ओपिनियन, पेशंटला जर समजा आपल्या हॉस्पिटलमधून त्याला इलाज नसेल करायचा किंवा दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांची कन्सल्ट करायची असेल, त्याला पूर्ण अधिकार आहे, कारण आपण आपल्या हॉस्पिटलच्या पेशंटला पूर्ण अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर रिफ्युजल ऑफ ट्रीटमेंट, पेशंट ट्रीटमेंटला रिफ्यूज करू शकतो. पेशंट म्हणू शकतो की मला हे इंजेक्शन पाहिजे नाही, ठीक आहे, नाही पाहिजे तर आपलं कर्तव्य आहे की तीच इन्फॉर्मेशन आपण फाईलमध्ये नोंदवून घ्यायची आहे आणि पेशंटची त्या ठिकाणी सही घ्यायची आहे. त्यानंतर व्हॉइस ऑफ कंप्लेंट, तुम्ही पेशंटला अधिकार आहे की त्याचं जी काही कंप्लेंट असेल किंवा तक्रार असेल ती तक्रार त्याला बोलण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आता जेव्हा आपण त्याला पेशंटचे कर्तव्य सांगितले तर त्याच्यासोबतच त्याच्या काही जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. जबाबदाऱ्यामध्ये की त्यांनी त्याची जी माहिती आहे ती बरोबर द्यायला पाहिजे, त्यानं त्याची मेडिकल हिस्ट्री आपल्याला करेक्ट सांगायला पाहिजे. जर व्यसनी असेल तर व्यसनी आपल्याला सांगणं जरुरी आहे, कारण त्याच्यावर त्याचे उपचार पण अवलंबून असतात. त्यानंतर जे काही आपल्या हॉस्पिटलचे रूल्स रेग्युलेशन असतील हे पेशंटला पाळणं जरुरी आहे. जर चप्पल जिथे काढायची आहे तर तिथेच काढायची आहे. हॉस्पिटलमध्ये घाण करणं पेशंटचं कर्तव्य नाहीये, ही पेशंटची जबाबदारी आहे की आपलं हॉस्पिटल स्वच्छ असायला पाहिजे. ओके, ना की ओनली पेशंट, पर त्याचे नातेवाईक असतो किंवा आपल्या हॉस्पिटलचे स्टाफ असो, आपल्या हॉस्पिटलची स्वच्छता राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यानंतर पेशंट नॉट टू गिव्ह मेडिकेशन, पेशंटला जे आपण मेडिकेशन दिलेले आहेत, समजा जर एखादी गोळी दिलेली असेल तर ती गोळी दुसऱ्या पेशंट सोबत तो पेशंट शेअर करू शकत नाही. त्यानंतर स्टेट 4 मेजर टू इन्शुअर पेशंट राईट टू प्रायव्हसी अँड डिग्निटी, पेशंटची प्रायव्हसी आणि डिग्निटी मेंटेन करण्यासाठी आपण काय काय करतो. तर आपण पेशंटला कव्हर करतो, ज्यावेळेस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पेशंटला घेऊन जातो किंवा पेशंट बेडवर आहे तर प्रत्येक वेळेस आपण पेशंटला अननेसेसरी एक्सपोज करत नाही. त्यानंतर कर्टन वगैरे आपण यूज करतो. आपल्या हॉस्पिटलच्या ओपीडी मध्ये सुद्धा आपण सरांच्या कॅबिन मध्ये सुद्धा कर्टन लावून घेतलेत की पेशंटची प्रायव्हसी, जर पेशंटचं काही एक्झामिनेशन करायचं असेल तर प्रायव्हसी मेंटेन झाली पाहिजे. त्यानंतर जर एखादा फिमेल पेशंट असेल तर त्यावेळेस आपण फिमेल अटेंडर त्यासोबत आपण ठेवतो. त्यानंतर कुठल्याही पेशंटच्या रूम मध्ये जाण्यासाठी आपण दरवाजा नॉक करून जात असतो. त्यानंतर इन्शुअर
स्टेट 3 मेजर टू इन्शुअर पेशंट राईट टू कॉन्फिडन्शियालिटी. पेशंटचा जो पण काही रेकॉर्ड असेल तो आपण कसा कॉन्फिडन्शियली मेंटेन करतो. तर हा राईट टू कॉन्फिडन्शियालिटी साठी आपण काय करतो की कुठल्याही पेशंटचा डायग्नोसिस कोणाला सांगत नाही, दुसऱ्या पेशंटलाही नाही सांगत, किंवा जो स्टाफ त्याच्याशी रिलेटेड नाहीये त्यांना पण नाही सांगत. ठीक आहे, तर आपण हाऊसकीपिंगला पेशंटचा डायग्नोसिस नाही सांगत किंवा त्याच्या ज्या काही तपासण्या करायच्या आहेत किंवा त्या पेशंटच्या बद्दल माहिती ही सांगत नाही. त्यानंतर पेशंटच्या सगळ्या नातेवाईकांना सुद्धा आपण पेशंटची माहिती देत नाही. माहिती फक्त त्यांनाच देतो जे की पेशंटचे नेक्स्ट टू किन किंवा कन्संट देणारे ऑथॉरिटी आहेत. त्यानंतर इमर्जन्सी कोड काय काय आहेत आणि त्याचा नंबर काय आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की आपला कोड रेडचा जो नंबर आहे, आपल्या लोकल ऑथॉरिटीचा कोड रेडचा नंबर आपल्या बोर्डच्या डिस्प्लेवर लावून ठेवा. कोड ब्ल्यू साठी आपल्याकडे वॉकी टॉकी आहेत, कोड येलो साठी वॉकी टॉकी आहे, ब्राऊन आणि ग्रे साठी वॉकी टॉकी आहे, कोड पिंक साठी आणि कोड व्हायलेट साठी सुद्धा आपल्याकडे वॉकी टॉकी यूज केल्या जाते. त्यानंतर व्हॉट इज अ कंपोजिशन ऑफ सीपीआर टीम. सीपीआर ज्यावेळेस समजा एखाद्या पेशंटला अचानक कार्डियाक अरेस्ट आला तर कोण कोण त्या टीम मध्ये असतं. तर ह्या टीम मध्ये एक तर इमर्जन्सी रूमचे डॉक्टर आणि नर्स असतात जे की आपले इमर्जन्सी रूम मध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर हाऊ सून क्रॅश कार्ट इज रिप्लेनिश, म्हणजे ज्यावेळेस आपण जी क्रॅश कार्ट ट्रॉली यूज करतो तर ती रिप्लेनिश, जे त्यामधले आयटम यूज झालेले आहेत ते वापस आपण कधी भरतो, तर विदिन एन अवर, एका घंट्याच्या आत. आणि त्याची जबाबदारी जी आहे त्या नर्स इन्चार्जची आहे की ते आयटम रिप्लेस झालेले आहेत. आणि आपण क्रॅश कार्ट हमेशा काय करतो, बंद करून त्याला मायक्रोपोरनी टेप करून देतो आणि त्याच्यावर तारीख लिहितो. ठीक आहे, आणि त्याला कोण चेक केलं होतं लास्ट टाइम त्याचं नाव आणि सही असते. आणि ही दर महिन्याला आपण परत चेक करतो. जर वापरात नाही आली तर दर महिन्याला आपण ती चेक करत असतो. त्यानंतर लासाचा फुल फॉर्म काय आहे, लुक लाईक आणि साऊंड लाईक ड्रग, म्हणजे की जसं ॲट्रोपिन आणि ॲड्रेनालिन जसं सारखे सारखे दिसायला पण आहेत आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन पण सेम आहे, तर असे ड्रग आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो. जसं की ॲट्रोपिन एका कोपऱ्यात ठेवला तर ॲड्रेनालिन दुसऱ्या कोपऱ्यात ठेवायचा, एनएस एका कोपऱ्यात आहे तर डीएनएस वेगळ्या कोपऱ्यात आहे. ठीक आहे, असं त्याला सेपरेट करून ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण काय करायचंय, लुकलाईक साठी आणि साऊंड लाईक साठी वेगवेगळे कलर कोड आपण दिलेले आहेत, ते कलर कोड फॉलो करायचे आहेत. त्यानंतर हाय रिस्क मेडिकेशन जे आहेत, या हाय रिस्क मेडिकेशन साठी आपल्याला लाल स्टिकर त्याच्यावरती लावायचं आहे. हाय रिस्क मेडिकेशन म्हणजे काय, की असे मेडिकेशन जे की आपण थोड्या प्रमाणात जरी दिले तर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो, म्हणून त्याला हाय रिस्क मेडिकेशन म्हणतात. ज्याच्यामध्ये की कॉन्सन्ट्रेटेड इलेक्ट्रोलाइट जसं की 3% सोडियम क्लोराईड आहे, त्यानंतर कॅल्शियम ग्लुकोनेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, अशा प्रकारचे जे काही कॉन्सन्ट्रेटेड इलेक्ट्रोलाइट आणि सगळे हाय रिस्क मेडिकेशन हे आपले यामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर हाऊ टू स्टोअर मॉनिटर हाय रिस्क मेडिकेशन. हे हाय रिस्क मेडिकेशन आपण कुठं ठेवतो, तर डबल लॉक मध्ये ठेवतो. आणि डबल लॉक म्हणजे काय, की याला 2 लॉक आहेत आणि त्याची चाबी जी आहे ही 2 वेगवेगळ्या पर्सन कडे आहे. ठीक आहे, तर हे आपण डबल लॉक मध्ये ठेवतो. त्यानंतर हाऊ टू स्टोअर नार्कोटिक्स ड्रग. तर नार्कोटिक ड्रग आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवत नाही, हे आपल्या हॉस्पिटलची जी आउटसोर्स फार्मसी आहे, ज्यावेळेस पण गरज पडते तर आपण त्याला 3 प्रिस्क्रिप्शन देऊन आपण तो नार्कोटिक ड्रग्स मागवतो. आणि नार्कोटिक ड्रग्स जो आहे हा आपण यूज केल्यानंतर जर त्या अँपूल किंवा वायल मध्ये, नार्कोटिक ड्रग मध्ये कोणते येतात, मॉर्फिन, त्यानंतर तुमचा कोडीन, तुमचा त्यानंतर प्रोपोफॉल आहे. तर हे नार्कोटिक ड्रग्स जे आहेत किंवा अँटी सायकॅट्रिक मेडिकेशन आहेत, तर हे ड्रग्स जर समजा उरले तर आपण काय करतो, 2 पर्सन समोर राहून तो ड्रग पाण्यामध्ये फ्लश करून टाकतो. जसं की समजा एखादं केमिकल आहे तर ते ड्रेन मध्ये फ्लश करून टाकतो आणि त्याची जी वायल राहिलेली आहे ती काचाच्या बॉटलमध्ये टाकून देतो. ठीक आहे, तर हे नार्कोटिक्सचं पॉलिसी आहे. त्यानंतर नार्कोटिक डिस्कार्ड कशी करायची ते मी सांगितलं तुम्हाला. व्हॉट इज एडीआर. एडीआर म्हणजे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे काय, की मला एका पेशंटला पॅरासिटामोल द्यायचा होता आणि तो मी पॅरासिटामोल दिल्यानंतर पेशंटचं या तर पेन कमी व्हायला पाहिजे होतं किंवा
ताप कमी व्हायला पाहिजे होता, पण तो इफेक्ट त्याला आला नाही. तो अनवॉन्टेड इफेक्ट आला पेशंटमध्ये, ज्याच्यामध्ये अनइंटेन्शनल ऍडव्हर्स रिॲक्शन पेशंटला झाली आहे. ठीक आहे, तर ही ऍडव्हर्स रिॲक्शन याला म्हणतो आपण ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. जी आपल्याला जो इफेक्ट व्हायला पाहिजे होता तो न होता दुसराच पेशंटला इफेक्ट झाला, त्याला आपण ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणतो. असा इफेक्ट झाल्यानंतर किंवा असा इव्हेंट झाल्यानंतर सगळ्यात पहिला आपण तो ड्रग स्टॉप करायचा आहे, पेशंटला असेस करायचा आहे, डॉक्टरला इन्फॉर्म करायचा आहे. ह्या 3 गोष्टी सगळ्यात पहिला सांगून द्यायच्या. ठीक आहे, त्यानंतर पेशंटचा त्यानंतर आपण इन्सिडेंट रिपोर्ट भरतो. इन्सिडेंट रिपोर्ट भरून हा इन्सिडेंट रिपोर्ट आपण एक तर जी फार्मॅको व्हिजिलन्स कमिटी आहे त्या कमिटीला पाठवतो, डायरेक्टरला पाठवतो आणि आपल्या क्वालिटी टीमला पाठवतो. त्यानंतर त्याच्यावर आपण करेक्टिव्ह ऍक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतो आणि हा रिपोर्ट क्लोज करतो. व्हॉट इज मेडिकेशन एरर? मेडिकेशन एरर काय आहे आणि तो कसा रिपोर्ट केला जातो? तर मेडिकेशन एरर म्हणजे की जर समजा आपल्याला एखाद्या XYZ पेशंटला इंजेक्शन द्यायचं होतं आणि त्याच नावाचा दुसरा XYZ नावाचा पेशंट दुसऱ्या बेडवर होता, त्या पेशंटला आपण दिलं, तर ह्याला आपण मेडिकेशन एरर म्हणतो. किंवा मेडिकेशन आपण कमी प्रमाणात डायल्यूट केलं, किंवा मेडिकेशन आपण 1 तासामध्ये द्यायचं होतं ते अर्ध्या तासातच दिलं, तर ह्याला आपण मेडिकेशन एरर म्हणतो. ह्याच्यासाठी आपल्याला जो आपला इन्सिडेंट रिपोर्टिंग कॉमन फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि आपल्या क्वालिटी टीमला पाठवायचा आहे. व्हॉट इज ड्रग रिकॉल? ड्रग रिकॉल म्हणजे काय? तर ड्रग रिकॉल म्हणजे की जर समजा एखादा ड्रग पेशंटला आपण समजा एखादं डीएनएस आहे, त्या डीएनएस मध्ये जर एखाद्या आपल्याला फंगस मिळाली, तर काय करतो आपण, हा ड्रग जो किंवा आपल्याला फार्मसीमध्ये जो माणूस आहे तो ह्या ड्रगची बॅच जेवढ्या बॅचचे तेवढे ड्रग आहेत ते सगळे ड्रग आपण त्याला वापस पाठवतो. असंच आहे आपला जे इन्स्ट्रुमेंट साठी पण जे ऑटोक्लेव्हचे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो, तर ते पण इन्स्ट्रुमेंट आपण रिकॉल पॉलिसी म्हणतात याला. ठीक आहे, रिकॉल पॉलिसी. तर हे इन्स्ट्रुमेंट पण आपण रिटर्न पाठवतो जर त्याच्यामध्ये जर एखाद्या इंडिकेटर मध्ये फॉल्ट आला तर. व्हॉट इज नियर एक्सपायरी ड्रग? नियर एक्सपायरी ड्रग म्हणजे काय? तर नियर एक्सपायरी ड्रग म्हणजे की ज्या ड्रगची एक्सपायरी आता पुढच्या 90 दिवसामध्ये आहे त्याला आपण नियर एक्सपायरी ड्रग म्हणतो. आणि ते नियर एक्सपायरी ड्रग आपण काय करतो, जर असतील तर त्याला पिवळं लेबल करून त्याला बॉक्समध्ये ठेवून देतो. जर हे नियर एक्सपायरी ड्रग आपण काय करतो, जवळ नियर एक्सपायरी असतील तर आपण फार्मसीमध्ये त्याला रिटर्न पाठवतो. त्यानंतर व्हॉट इज अ प्रोटोकॉल टू ओपन ऑर रियुजेबल वाईल? जर समजा एखादी जसं रेग्युलर इन्सुलिनची वाईल आहे जी की आपण मल्टिपल पेशंटसाठी यूज करत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या दिवशी आपण ही वाईल ओपन केली त्या दिवशी त्याच्यावर ओपनिंग डेट टाकायची आहे आणि एक वेळा तुम्ही प्रिक केलं तर त्याच्यावर एक लाईन ओढायची आहे. ठीक आहे, अशा जर 10 लाईनी तुमच्या झाल्या तर तुम्हाला ती वाईल त्याच्यामध्ये कितीही सोल्युशन असो किंवा कितीही ड्रग असो तो तुम्हाला वाईल डिस्कार्ड करायचा आहे. किंवा दुसरी पॉलिसी आहे की 10 होण्याच्या अगोदरच हे किंवा 28 दिवस संपून गेले, म्हणजे 9 तुम्ही रेषा ओढल्या पण 28 दिवस झाले तरी पण ही वाईल आपल्याला डिस्कार्ड करायची आहे. दोन्ही पण. जर समजा एका दिवसातच 10 प्रिक झाले तर ती फेकून द्यायची आहे, किंवा 28 दिवस झाले पण 2च प्रिक झाल्या तरी ती वाईल आपल्याला एकदा ओपन केल्यानंतर आपल्याला ती डिस्कार्ड करायची आहे. परंतु जर समजा एखाद्या पेशंटचं इन्सुलिन त्याच्यासाठी पर्टिक्युलरली यूज केलं जाते, फक्त त्याच्यासाठीच वापरले जाते, ती मल्टी पेशंटसाठी यूज नाही केले जात, तर ती वाईल आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. ठीक आहे, आणि त्या समजा त्या पेशंटसाठी जर ती वापरले जात असेल तर त्या पेशंटचं नाव वगैरे आपल्याला डिटेल्स त्या वाईल्सवर लिहायचे आहेत. देन व्हॉट हॅपन्स टू मेडिकेशन वन्स दे आर डिस्कंटिन्यूड? समजा जर एखाद्या पेशंटला काही गोळ्या चालू होत्या तर त्या गोळ्या जर पेशंटच्या समजा बंद केल्या तर आपण काय करतो, तर त्या गोळ्या आपण पेशंटला डिस्चार्जच्या टाइमला त्याच्यासोबत पाठवून देतो, किंवा तो पेशंट त्याच्या गोळ्या ज्या आहेत उरलेले मेडिकेशन जे आहेत हे फार्मसीमध्ये रिटर्न करू शकतो. त्यानंतर
व्हॉट शुड बी टेम्परेचर ऑफ रेफ्रिजरेटर. आपल्या हॉस्पिटलमध्ये जे आपण रेफ्रिजरेटर ड्रग ठेवण्यासाठी स्टोअर करण्यासाठी वापरतो त्याचं टेम्परेचर काय असायला पाहिजे, तर ते 2 ते 8 डिग्री सेल्सिअस आणि हे दर शिफ्ट मध्ये आपण चेक करत आहे. ठीक आहे, ते रजिस्टर आपल्याला मेंटेन करायचा आहे, तो फॉर्म जो आहे. आणि ह्या सोबतच ह्यामध्ये जे फ्रीज आहे आपलं, याच्यामध्ये दुधाचे पाऊच किंवा आपला स्वतःचा टिफिन, थंड पाण्याच्या बॉटल हे ठेवायचं नाही आहे. ठीक आहे, कारण हे अलाउड नाहीये. त्याच्यामध्ये मेडिसिन आहेत, ब्लड प्रोडक्ट आहेत, सॅम्पल्स आहेत, हे आपल्याला त्याच्यामध्ये अलाउड नाहीये. त्याच्यानंतर व्हॉट इज हॉस्पिटल पॉलिसी ऑन सिरिंज विथ डायल्युटेड मेडिकेशन. जर समजा एखाद्या पेशंटला आपल्याला दवाई द्यायची असेल तर त्याच्यामध्ये आपण एखाद्या सिरिंजमध्ये ते डायल्यूट करून ठेवून दिलं, तर आपण काय करतो की ह्याला प्रॉपरली लेबल करतो. त्याच्यामध्ये काय काय लेबल करतो, त्याच्यामध्ये पेशंटचं नाव, त्याचा UHID नंबर, त्याच्यामध्ये ड्रग कुठला आहे त्या सिरिंजमध्ये, डोस काय आहे, डायल्युशन, डेट ऑफ प्रिपरेशन, सिग्नेचर, हे एवढं आपण त्याच्यामध्ये मेन्शन करतो त्या सिरिंजवर. ठीक आहे, तर हे आपली सिरिंज विथ डायल्युटेड मेडिकेशनची पॉलिसी आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिस्ट्रेन. रिस्ट्रेन म्हणजे काय की पेशंटला त्याच्या ऍक्टिव्हिटी पासून रोखणं, त्याला आपण रिस्ट्रेन म्हणजे बांधून ठेवणं आपण त्याला म्हणतो. तर रिस्ट्रेनची पॉलिसी काय आहे आपली की रिस्ट्रेनची पॉलिसी जेव्हा पण आपल्याला पेशंटला बांधून ठेवायचं गरज पडते तर त्यावेळेस आपण पेशंटची किंवा त्याच्या नातेवाईकाची कन्सर्ट घेतो. त्यानंतर पेशंटला दर 2 तासाला त्याच्या ज्या ठिकाणी बांधलेला आहे तर तो भाग आपण असेस करतो आणि जर काही आपल्याला 2 तास किंवा जेव्हा जर गरज पडेल तेव्हा तर हा असेस करून आपण जर काही आपल्याला फाइंडिंग आढळल्या तर आपण त्या इन्फॉर्म करतो आणि थोड्या वेळासाठी आपण कधी कधी पेशंटला रिलीज पण करतो. ठीक आहे. त्यानंतर व्हेन पेशंट आर इनिशियली असेस अँड रिअसेसमेंट बाय द नर्स. तर पेशंट आपण इनिशियल असेसमेंट आणि रिअसेसमेंट कधी करतो. ठीक आहे, तर इनिशियल असेसमेंट ही जी आहे ही डॉक्टरांसाठी आणि नर्सेससाठी वेगळी आहे. नर्सेससाठी जी आहे ही विदिन 30 मिनिट्स आपल्याला ऍडमिशनच्या 30 मिनिट्स मध्ये आणि रिअसेसमेंट एव्हरी शिफ्ट मध्ये करायची आहे. डॉक्टरांसाठी इमर्जन्सी वाल्या पेशंटसाठी 10 मिनिटांमध्ये करायची आहे, क्रिटिकल पेशंटसाठी 20 मिनिटांमध्ये आणि वॉर्डच्या पेशंटसाठी 1 घंट्यामध्ये इनिशियल असेसमेंट करायची आहे आणि कंटिन्युअस असेसमेंट ही प्रत्येक शिफ्ट मध्ये होत असते. व्हॉट अँड हाऊ अवर पेशंट आर असेस फॉर पेन. जर एखाद्या पेशंटचं पेन असेसमेंट करायचं असेल तर आपल्याकडे ती व्हिज्युअल अॅनालॉग स्केल आहे ज्याच्यामध्ये आपण पेशंटचे चेहरे टाकलेले आहेत आणि 0 to 10 त्याला मार्किंग केलेली आहे. किंवा जे पेशंट अडल्ट आहे ते जे पेशंट अडल्ट आहेत या अडल्ट पेशंटसाठी आपण 1 ते 10 नंबरिंग दिलेली आहे आणि त्या नंबरिंग नुसार आपण त्याची पेन असेसमेंट करत असतो. व्हॉट इज सेंटिनाइल इव्हेंट. सेंटिनाइल इव्हेंट म्हणजे काय, तर सेंटिनाइल इव्हेंट म्हणजे की जर समजा एखादा ड्रग आपण पेशंटला दिला तर त्याच्यामुळे जर तो पेशंट दगावला किंवा त्याचा हात किंवा पाय निकामी झाला किंवा त्या पेशंटला अशी इजा झाली की जी रिकवर लवकर होत नाही, लवकर म्हणजे 2 आठवड्यापेक्षा जास्त जर त्या इजेचा त्या इव्हेंटचा परिणाम झाला तर त्याला आपण सेंटिनाइल इव्हेंट म्हणतो. ठीक आहे, तर हे सेंटिनाइल इव्हेंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर हाऊ शुड यू जनरेट द इन्सिडंट फॉर्म. इन्सिडंट फॉर्म आपण कसा भरतो, तर आपल्याकडे तो इन्सिडंट फॉर्म आहे, तो आपण त्याची प्रिंट काढू आणि त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती भरून आपण क्वालिटी टीमला आणि आपल्या क्वालिटी मॅनेजरला ती पाठवत असतो. त्यानंतर हाऊ डू यू रिपोर्ट अ सेंटिनाइल इव्हेंट. तुम्ही कसा रिपोर्ट करता, तर आपण सेंटिनाइल इव्हेंट आपण इमिजिएटली रिपोर्ट करतो इन्चार्जला आणि त्याचा डिपार्टमेंट HOD ला आपण तो फॉर्म फिल करून पाठवत असतो आणि त्याच्यावरती रूट कॉज अनालिसिस आणि करेक्टिव्ह ऍक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण घेत असतो. त्यानंतर हाऊ डू यू हेल्प प्रिव्हेंट द पेशंट फॉल. पेशंटला पडण्यापासून वाचवण्यासाठी आपण काय काय करतो, तर सगळ्यात पहिलं तर आपण पेशंटला पडण्यापासून वाचवण्यासाठी तो पेशंट वल्नरेबल आहे किंवा नाही हे बघतो. त्यानंतर जर तो पेशंट वल्नरेबल असेल तर त्याला त्या प्रकारचा ID बँड लावतो. त्यानंतर पेशंटच्या साईड रेल वरती ठेवतो. रिस्ट्रेनची गरज असेल तर रिस्ट्रेन करतो.
वेट फ्लोअर अवॉइड करतो, पेशंटला ग्रॅब बार दिलेले आहेत, आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या ठिकाणचे लाईट वर्किंग आहेत. जर लहान बाळ असेल तर आपण त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक 24 तास ठेवतो. ठीक आहे, तर हे आपण वल्नरेबल पेशंटसाठी करत असतो. ठीक आहे, बाकीची जी माहिती आहे ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.